विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. यामध्ये आपल्याला आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये उच्च शिक्षणाची वैशिष्ट्ये आपल्याला आज पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण उच्च शिक्षणाची वैशिष्ट्ये अगदी महत्त्वपूर्ण या विषयावर आपण आज बोलणार आहोत. या उच्च शिक्षणाची वैशिष्ट्ये ठरवताना नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत यावर आपण आज बोलणार आहोत. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल तरी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. चला आपण व्हिडिओ सुरू करूया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये या उच्च शिक्षण जे आहे त्या उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आज पाहणार आहोत. या उच्च शिक्षणामध्ये एकंदरीत सगळ्या उच्च शिक्षणाचा विचार जर आपण केला तर ही हायर एज्युकेशन सिस्टीम जी आहे भारतातली याला एनहान्स म्हणजे वाढवणं, त्या उच्च शिक्षणामध्ये ॲक्सेसिबिलिटी वाढवणं, त्याचा स्तर उंचावणं, त्यानंतर समानता आणणं आणि उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही वैशिष्ट्ये ठरवण्यात आलेली आहेत. तर या उच्च शिक्षणाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य जे आहे मित्रांनो ते म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम. त्यापूर्वी जे BA, BSc, BCom हे जे पदव्या होत्या ह्या पदव्या आता एकत्र करून म्हणजे असं स्ट्रीम नसणार आहेत. आता विद्याशाखा ज्याला म्हणतो आपण ते नसणार. तर कोणताही विषय कोणताही विद्यार्थी घेऊ शकतो. मल्टी डिसिप्लिनरी अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम म्हणजे 12वी नंतर जे BA, BCom, BSc ह्या पदव्या ज्या होत्या त्या पदव्या आता नसणार, फक्त पदवी होणार असं त्याला नाव राहील. ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामला प्रवेश तो घेईल. या NEP 2020 मध्ये 4 वर्षाचा मल्टीडिसिप्लिनरी बॅचलर डिग्रीचा प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे 4 वर्षाचा 12वीच्या नंतर. आता या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल एंट्री म्हणजे या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला एक्झिट करता येईल पाहिजे त्यावेळी आणि पाहिजे त्यावेळी त्याला एंट्री पण करता येईल. यावर आपण पुढे बोलूच. पण या ठिकाणी मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट हे ऑप्शन आहे 4 वर्षाच्या कालावधीमध्ये. उदाहरणार्थ हा जो माझे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असं जे आपण होतं ते आता नसणार आहे. तर ते असणार आहे आता ते म्हणजे 1 वर्षाचा जर त्या 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांनी 1 वर्षाचा कोर्स पूर्ण केला आणि सोडला तर त्याला अंडर ग्रॅज्युएट सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर त्याने 2 वर्षाचा जर शिकला या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये नुसती 2 वर्ष जर शिकला तर त्याला डिप्लोमा इन अंडर ग्रॅज्युएट असं मिळेल. त्यानंतर त्यानं जर 3 वर्षाचा जर शिकला तो 3 वर्ष या 4 वर्षाच्या कालावधीमधला तर त्याला बॅचलर डिग्री मिळेल. आणि 4 वर्षाचा पूर्ण 4 वर्ष तो शिकला तर त्याला बॅचलर डिग्री विथ रिसर्च असं डिग्री त्याला मिळेल. या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला रिसर्च प्रोजेक्ट तयार करून द्यावा लागेल आणि संशोधनाला चालना मिळण्यासाठी मदत होईल. तर हे मल्टीडिसिप्लिनरी बहुशाखीय अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे होलिस्टिक आणि मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन. वेगवेगळ्या शाखा एकत्र करून म्हणजे विद्यार्थ्याला कोणत्याही विद्याशाखेतला कोणताही विषय
अभ्यासता येईल आणि समग्र शिक्षणाला कारणीभूत असेल. होलिस्टिक डेव्हलपमेंट त्यामुळे होईल. म्हणजे ब्रॉड बेस करिक्युलम आहे. म्हणजे हा जो अभ्यासक्रम असेल या उच्च शिक्षणाचा तो विस्तारित स्वरूपामध्ये असेल. यामध्ये लिबरल एज्युकेशन, त्यानंतर वेगवेगळ्या शाखांचं इंटिग्रेशन, आर्ट कलांचं एकात्मीकरण, मानवीय शास्त्र, वेगवेगळे विज्ञान शाखा किंवा सायन्सेस आणि त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणावर आधारित काही सब्जेक्ट असं त्याला शिक्षण देऊन क्रिटिकल थिंकिंग त्याच्यामधलं क्रिटिकल थिंकिंग आणि त्याच्यामधली सर्जनशीलता वाढीस लागली पाहिजे. यासाठी हे होलिस्टिक आणि मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन आहे. त्यामध्ये फ्लेक्झिबल करिक्युलर स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्यामध्ये जे अभ्यासक्रम आहे ते फ्लेक्झिबल आहे. ते कसं की वेगवेगळ्या डिसिप्लिनचं कॉम्बिनेशन यामध्ये आहे. तर यामुळं काय होईल, विद्यार्थी हा त्याला जे पाहिजे ते विषय इंटरेस्टनुसार त्याला आवडीनुसार तो विषय तो घेईल, शिकेल. म्हणजे त्याला मार्गक्रमण करण्यासाठी भविष्यामध्ये चांगला नागरिक तयार करण्यासाठी विशेष मदत होईल. तर हा होता होलिस्टिक आणि मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन हे उद्दिष्ट. पुढचं उद्दिष्ट आहे जसं की मी पहिल्या वेळी सांगितलं तर यामध्ये मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटचं ऑप्शन विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. म्हणजे या अंडर ग्रॅज्युएटचा अभ्यासक्रम पूर्ण करताना त्याला पाहिजे त्यावेळी शिक्षण सोडता येईल. म्हणजे मध्येच स्टॉप करून त्याला दुसऱ्या एखाद्या विषयाला ॲडमिशन घेता येईल. तो 6 महिन्याचा क्रेडिट कोर्स किंवा 1 वर्षाचा क्रेडिट कोर्स केल्यानंतर तो पुन्हा या नवीन अंडर ग्रॅज्युएटमध्ये जुन्या अंडर ग्रॅज्युएटचा अभ्यासक्रम पूर्ण करेल. म्हणजे मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट ऑप्शन आहे. आता यामुळे काय होईल, मल्टिपल एंट्री समजा विद्यार्थ्याने घेतली, मल्टिपल एंट्री घेतली आणि एक्झिट जर केलं तर तो एक्झिट म्हणजे शिक्षण सोडणं नाही. तर त्याला वाटलं की आपल्याला समजा तो इतिहासाचा अभ्यास करतोय, त्याला वाटलं मला भौतिकशास्त्र शिकलं पाहिजे किंवा म्युझिक शिकलं पाहिजे. तर त्यावेळी तो काय करेल, तेवढ्या कालावधीचा क्रेडिट कोर्स तयार करेल. 6 महिन्याचा 1 वर्षाचा तो पूर्ण करेल आणि पुन्हा आपलं मूळ अंडर ग्रॅज्युएट या विषयाकडे येईल. यामुळे काय होईल, त्याने जे क्रेडिट कोर्स पूर्ण केला ते क्रेडिट त्याच्या ABC म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होईल. त्यावर मी एक व्हिडिओ केलेला होता की अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे काय, ते आपण कसं तयार करावं. म्हणजे जनरली एक देश पातळीवर डिजिटल रिपॉझिटरी अशी तयार केलेली आहे शासनाने. म्हणजे एक आपण जशी बँक असते तसं एक क्रेडिटचा अधिकोष विद्यार्थ्यांना मिळवलेल्या गुणवत्तेचा शैक्षणिक गुणवत्तेचा क्रेडिटच्या अनुषंगानं एक डिजिटल रिपॉझिटरी तयार होईल आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना जे जे अभ्यासक्रम त्यानं तयार शिकलेत त्याचं क्रेडिट त्याच्यावर जमा होईल आणि त्या क्रेडिटच्या आधारावरच विद्यार्थ्यांना विद्यापीठ असेल, महाविद्यालय असेल त्याला पदवी देईल. तर हे तिसरं वैशिष्ट्य मल्टिपल एंट्री आणि एक्झिटचं ऑप्शन या उच्च शिक्षणामध्ये आहे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एक रिसर्चला जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे जोर दिलेला आहे, एम्फासिस ऑन रिसर्च अँड इनोव्हेशन. संशोधनाला जास्त महत्त्व या उच्च शिक्षणामध्ये देण्यात आलेलं आहे. त्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन नावाची संस्था एक देश पातळीवर तयार झालेली असेल आणि या माध्यमामधून रिसर्च कल्चर या देशातील युवकांमध्ये वाढीस लागण्यासाठी त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला रिसर्चला टिकाव घालण्यासाठी हायर एज्युकेशनचे जेवढे इन्स्टिट्यूशन असेल त्यांना संशोधनाला चालना देण्यासाठी हे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. रिसर्चला चालना देणं
किंवा संशोधनाला एम्फॅसिस करणं. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे यासाठी एक हायर लेवलला रेग्युलेटरी रिफॉर्म तयार होईल. म्हणजे या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया नावाच्या संस्थेची स्थापना करण्यात येईल आणि या संस्थेच्या अंतर्गत 4 वेगवेगळ्या संस्था असतील. त्या म्हणजे पहिली संस्था असेल नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल म्हणजे NSERC. ही संस्था फक्त संस्थांचं रेग्युलेशन करेल. या हायर एज्युकेशन कमिशनच्या अंतर्गत दुसरी संस्था असेल ती म्हणजे नॅशनल ॲक्रेडिटेशन काउन्सिल, ज्याला आपण NAAC म्हणतो. या संस्थाच्या अंतर्गत फक्त वेगवेगळ्या संस्थांचं ॲक्रेडिटेशन नोंदणी या संबंधी काम केलं जाईल. त्यानंतर तिसरी संस्था राहील ती हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत, ती म्हणजे हायर एज्युकेशन ग्रँट्स काउन्सिल. ही जी संस्था आहे ती फक्त या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला फंडिंगचं काम करेल, अर्थ पुरवठ्याचं काम करेल. आणि त्यानंतर चौथी संस्था असेल या रेग्युलेटरी रिफॉर्म्समध्ये ती म्हणजे जनरल एज्युकेशन काउन्सिल. हे जनरल एज्युकेशन काउन्सिल फक्त अकॅडमिक स्टँडर्ड ठरवेल, शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढीस लागेल याविषयीचं काम ही संस्था करेल. तर हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, वैशिष्ट्य आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं उच्च शिक्षणामध्ये. ते हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया स्थापन केलं जाईल आणि त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या कार्यासाठी 4 व्हर्टिकल्स शाखा तयार केल्या जातील, जेणेकरून उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढीस लागेल. त्यानंतर पुढचं म्हणजे टीचर एज्युकेशन. या बाबतीमध्ये स्वतंत्र बरेच व्हिडिओ होतील, पण शिक्षण किंवा टीचर एज्युकेशनसाठी इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम एक तयार होईल. 2030 पर्यंत 4 वर्षाचं डिग्री असलेलं, 4 वर्षाचा कालावधी असलेलं BEd जर पूर्ण होईल असेल तरच तुम्हाला पुढे शिक्षकाची नोकरी लागेल. याचा अर्थ असा की 4 वर्षाचं BEd 4 इयर इंटिग्रेटेड BEd कोर्स केल्याशिवाय तुम्हाला शाळेमध्ये शिकवण्याची किंवा शिक्षकाची नोकरी लागणार नाही. त्यामुळे शिक्षक प्रशिक्षणामध्ये सुद्धा उच्च शिक्षणाच्या माध्यमामधून बदल होताना आपल्याला दिसून येतो. यावर आपण पुन्हा एक नवीन स्वतंत्र व्हिडिओ घेऊन बोलूया. त्यानंतर 7वं जे वैशिष्ट्य आहे या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं ते म्हणजे टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन. जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञानाचं एकात्मीकरण यासाठी एक संस्था स्थापन करण्यात येईल. ती म्हणजे नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम नावाची संस्था. आणि या प्लॅटफॉर्म मार्फत किंवा या NETF मार्फत आपल्याला वेगवेगळ्या आयडिया टेक्नॉलॉजीच्या माध्यमामधून पुढे येतील, व्हिडिओ असतील, वेगवेगळे प्रोग्राम असतील, जेणेकरून शिक्षणामध्ये किंवा लर्निंगमध्ये एनहान्समेंट येईल, असेसमेंटमध्ये एनहान्स येईल, नियोजन चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि प्रशासन देखील चांगल्या पद्धतीनं राबवता येईल. त्यासाठी टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन केलं जाईल. हे उच्च शिक्षणामधलं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इंटरनॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण. या माध्यमामधून याच्यावर आपण आणखी पुन्हा स्वतंत्र व्हिडिओ बनवूया. पण आपल्याला थोडक्यामध्ये या वैशिष्ट्याच्या बाबतीमध्ये असं सांगता येईल की इंटरनॅशनलायझेशन म्हणजे काय, ते आपल्या भारत देशामध्ये फॉरेन युनिव्हर्सिटीज येतील. मग त्या अनुषंगानं फॉरेन युनिव्हर्सिटीज आल्या की आपल्याला
आपल्या स्वतःला भारतामध्ये असलेल्या इन्स्टिट्यूशनला आणखी आपली क्वालिटी वाढवावी लागली. म्हणजे शिक्षणामध्ये भारतामध्ये चालू असलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये इंटरनॅशनल स्टँडर्ड्स येतील आणि त्यामुळे भारतीय शिक्षण आणि परदेशी शिक्षण याचं कोलॅबरेशन होईल आणि उच्च शिक्षणाचं स्टँडर्ड वाढेल. हे यामागचं वैशिष्ट्य. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्वसमावेशकता आणि समता समानता, म्हणजे इक्विटी आणि इन्क्लुजन. या माध्यमामधून समानता आणता येईल, समता आणता येईल आणि सर्वसमावेशक शिक्षणाला चालना मिळेल. मग यासाठी स्पेशल एज्युकेशन झोन्स तयार केले जातील, ज्या माध्यमामधून वेगवेगळ्या रिजन्समध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यांच्यामध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केला जाईल, सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे स्पेशल एज्युकेशनल झोन्स तयार होतील. त्यानंतर जेंडर इन्क्लुजन फंड या माध्यमामधून तयार करण्याचा मानस या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या वैशिष्ट्यामध्ये आहे. यामध्ये काय होईल ते लिंग असमानता जी आहे, लिंगामध्ये मतभिन्नता, लिंग समानतेमध्ये जी मतभिन्नता आहे शिक्षणामध्ये ती कमी करण्यास मदत होईल. त्यासाठी असा एक जेंडर इन्क्लुजन फंड हा निधी उभारला जाईल. त्या माध्यमामधून इक्विटी आणि इन्क्लुजन या उद्दिष्टाला चालना देण्याचं काम या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये वैशिष्ट्य हे पुढचं आहे. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते मित्रांनो या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उच्च शिक्षणामधलं ते म्हणजे उच्च शिक्षणामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाला जास्तीत जास्त चालना केली जाईल, ज्यामुळे उच्च शिक्षणाचं इंटिग्रेशन होईल आणि एज्युकेशनच्या मेन स्ट्रीममध्ये व्होकेशनल एज्युकेशन आपल्याला कसं आणता येईल, जेणेकरून जो विद्यार्थी यामध्ये शिक्षण घेईल तो पुढे कॅपेबिलिटी त्यामध्ये राहील आणि इंटिग्रेशन शाळेपासूनच याची सुरुवात होईल आणि हायर एज्युकेशनपर्यंत आणलं जाईल. 2025पर्यंत हे टार्गेट आपल्याला ठेवलेलं आहे आणि तसे प्रयत्न देखील आपल्या सरकारकडून सुरू आहेत. यामधून व्यावसायिकरण करायचं शिक्षणाचं म्हणजे काय यामागचं मानस तर ॲटलिस्ट म्हणजे जवळपास जे शिक्षण घेतात त्यापैकी 50% विद्यार्थी हे व्होकेशनल एज्युकेशनकडे वळतील, जेणेकरून वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि एक बेरोजगारी कमी करण्यास मदत होईल असं आपल्याला म्हणता येईल. तर मित्रांनो ही होती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. यामध्ये जे उच्च शिक्षण येऊ घातलेले आहे, सुरू झालेलं आहे, त्यामध्ये उच्च शिक्षणाची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आपण पाहिली. यासाठी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण माझ्या GMG टेक इझी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी पुन्हा आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.